फ्रँकी बनवायची आहे. त्यासाठी बटाटे घेतले. बटाटे बॉईल करायचे कुकरला लावून. आता पीठ घ्यायचं 2 कप. त्यामध्ये मीठ टाकायचं आणि साखर घालायची आणि दही घालायचं. ते मिक्स करून घ्यायचं आणि त्यामध्ये आता पाणी टाकून थोडं थोडं चांगलं मळून घ्यायचं. पीठ छान स्मूथ मळलं की थोडं तेल घालायचं आणि 10 मिनटासाठी ते बाजूला तेल घालून छान मळून बाजूला ठेवायचं. आणि नंतर कोबी घ्यायची. त्याला कोबीला पण बारीक बारीक चिरून घ्यायचं आणि कोथिंबीर घ्यायची, तिलाही चिरून घ्यायची. नंतर बटाटे सोलून घ्यायचे. बटाटे झालेले आहे ते पण मॅश करायचे छान. मॅश केल्यानंतर पॅनमध्ये तेल घ्यायचं, त्याच्यात तीळ घालायची आणि मग आलं लसणाची थोडी पेस्ट घालायची. धने जिरं पावडर घालायचं, हळद घालायची, मीठ घालायचं आणि तिखट घालायचं आणि छान बटाटे घालायचे आणि छान परतवायचं. व्यवस्थित परतून झालं की त्यामध्ये थोडंसं केचप घालायचं आणि कोथिंबीर घालायची आणि छान परतवायचं. व्यवस्थित छान झालं आहे आपलं. आता कोबी घ्यायची थोडी, त्यामध्ये केचप टाकायचं आणि मिक्स करायचं. केचप आणि पाती लाटायची. चपाती बनवायची. चपाती बनवली की ते छान शेकायचं. त्यामध्ये छोटे छोटे असे काप करून घ्यायचे आणि त्याला लेयर येणार म्हणून आपण अशा वेगळ्या टाईपच्या चपात्या बनवायच्या. छान मस्त असं दाबून छान व्यवस्थित चपाती बनवायची आणि ते शेकायचं आहे. चपाती छान शेकून घ्यायची. सर्व चपात्या अशा बनवून घ्यायच्या, शेकून घ्यायच्या. पूर्णपणे व्यवस्थित अशा शेकायच्या चपात्या. छान झाऱ्याने पण छान दाबायचं आणि थोडं तेल घालून छान मस्त असं शेकून घ्यायचं. नंतर आपण छोटे छोटे लांबोडे असे करायचे, बनवायचे आणि चपातीला टमॅटो केचप आणि मेयोनीजचं असं लेयर लावायची. त्यावर कॅबेज आणि आपण आलूचं मिक्सर बनवलं आहे ते टाकायचं, मेयोनीज टाकायचं आणि दुसरा मसाला टाकायचा आणि फ्रँकीला फोल्ड करायचं आणि थोडं गरम करायला ठेवायचं. झटपट फ्रँकी तयार होते. हे आपण मुलांना डब्यातही देऊ शकतो आणि लवकर होणारी फ्रँकी आहे. परत आपण मसाला लावूया आणि परत एकदा बनवूया. कोबी टाकायची. कोबी साधी आहे आणि तीही मसालेवाली कोबी टाकायची आणि परत फोल्ड करून परत याला शेकून घ्यायचं. अशा खायला खूप टेस्टी लागते. तुम्हीही घरी बनवून बघा, मुलांना खूप आवडेल. सिंपल आणि साधी आहे. त्यामध्ये काहीच मसाले नाही, काही नाही. व्यवस्थित कुणीही खाऊ शकतो. पोट भरते. एक फ्रँकी खाल्ल्यानेही पोट भरते. इतकी छान भाजी पण पोटात जाते. अशी भाजी खाल्ल्या जात नाही. आता आपण फ्रँकीला फ्राय करूया. फ्रँकीला फ्राय नाही करायचं, पॅनमध्ये ठेवून थोडं स्टफ करायचं. स्टफ करून आपल्या फ्रँकी तयार झालेली आहे. तुम्हाला आवडले असेल